नमस्कार. श्री स्वामी समर्थ. नामस्मरणाची ताकद. अक्कलकोटची पवित्र भूमी, जिथे प्रत्येक श्वासात भक्तीचा सुगंध आहे आणि प्रत्येक कणात स्वामी समर्थांची करुणा दडलेली आहे. असंख्य भक्तांच्या आयुष्यात त्यांना संकटाच्या अंधारात आशेचा दिवा लावला, निराश मनाला धैर्य दिले आणि अश्रूंना आनंदात बदलले. स्वामींची लीला ही केवळ चमत्कारांची गोष्ट नाही, ती श्रद्धा, सबुरी आणि नामस्मरणाच्या सामर्थ्याची अनुभूती आहे. अशीच एक साधी पण हृदयाला भिडणारी कथा आहे एका आईची, तिच्या विश्वासाची आणि स्वामींच्या अद्भुत. अक्कलकोट जवळच्या एका छोट्या गावात जानकी नावाची विधवा स्त्री राहत होती. घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची. नवरा गेल्यानंतर 2 लहान मुलांना वाढवण्याची जबाबदारी तिच्यावर आली. लोकांच्या घरची कामे करून ती संसार चालवत होती, पण मनात सतत भीती आणि असुरक्षितता होती. रात्री ती देवासमोर बसून रडायची, म्हणायची, माझ्या लेकरांना आधार दे. एके दिवशी गावातील एक भक्त स्त्रीने तिला सांगितले, अगं, अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे नाम घे, ते कधीच भक्ताला एकटे सोडत नाहीत. त्या दिवसापासून जानकी रोज काम करताना हळूच जपू लागली, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. काही दिवसांनी तिच्या मुलाला तीव्र ताप आला. औषधांसाठी पैसे नव्हते. घाबरलेली जानकी मुलाच्या डोक्यावर हात ठेवून स्वामींचे नाम घेत राहिली. दुसऱ्या दिवशी गावात अचानक एक वैद्य आला. तो म्हणाला की त्या स्वप्नात आदेश मिळाला, या गावात जा. त्याने मुलाला औषध दिले आणि काही दिवसातच मुलगा पूर्ण बरा झाला. जानकीच्या मनात अढळ विश्वास निर्माण झाला. तिने नामस्मरण अधिक दृढ केले. काही महिन्यातच तिला गावातील मंदिरात नियमित काम मिळाले. उत्पन्न स्थिर झाले. मुलांचे शिक्षण सुरू झाले. तिच्या आयुष्यात धैर्य, स्थैर्य आणि समाधान आले. ती अक्कलकोटला जाऊन स्वामींच्या चरणी नतमस्तक झाली. डोळ्यात आनंदाश्रू होते. स्वामी मंद स्मित करून म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्या एका वाक्याने तिला आयुष्याचा पाया मजबूत झाला. त्या दिवसापासून जानकी प्रत्येक संकटात नामस्मरण करू लागली. तिला उमगले, स्वामींची लीला म्हणजेच बाहेरून येणारी मदत नव्हे, ती आतून मिळणारी धैर्याची शक्ती आहे. श्री स्वामी समर्थ. आईच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू होते, पण मनात अपार शांतता होती. तिला उमगले, संकटे कायमची नसतात, पण श्रद्धा कायमची असते. स्वामींची कृपा म्हणजेच केवळ बाह्य मदत नव्हे, तर अंतःकरणात जागणारे धैर्य आहे. तिथे नामस्मरण असते, तिथे भीती राहत नाही. जिथे विश्वास असतो, तिथे मार्ग आपोआप सापडतो. त्या दिवसापासून तिच्या ओठांवर एकच मंत्र कायम राहिला, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ही स्वामींची कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ जरूर लिहा आणि अशाच भक्तिमय कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा एक लाईक आणि कमेंटमध्ये आम्हाला अजून प्रेरणा देतो. धन्यवाद.